रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी लोचन रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी हो सुख झाले हो साधनी साधनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ सुख झाले साधनी सुख झाले साधनी तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तू हा माधव तू हा माधव तू हा विठ्ठल तू हा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा टाळ वाजवाले हा पंत विठ्ठली तू हा विठ्ठल तू हा विठ्ठल सरीव सुखाचे आगर सरीव सुखाचे आगर आशैव सुखाचे आगर आशैव सुखाचे आगर हो सरीव सुखाचे आगर सरीव सुखाचे आगर आशैव सुखाचे आगर टाळ 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 हा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा देवी
ते हे असे पंढरीशी, ते हे असे पंढरीशी, असे पंढरीशी, असे पंढरीशी, असे पंढरीशी, असे पंढरीशी, अवघे जेने पाप नासे, अवघे जेने पाप नासे, अवघे जेने पाप नासे, अवघे जेने पाप नासे, ते हे असे पंढरीशी, ते असे पंढरीशी, असे पंढरीशी, असे पंढरीशी, असे पंढरीशी, असे पंढरीशी, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला, 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 टाळ वाजवा परव, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, अवघे सुखाची सुखराशी, अवघे सुखाची सुखराशी, अवघे सुखाची सुखराशी, सुखाची सुखराशी, पुंडलिका पाशी ओळली ते, पुंडलिका पाशी ओळली ते, पुंडलिका पाशी ओळलते, पुंडलिका पाशी ओळलते, पुंडलिका पाशी ओळलते, पुंडलिका पाशी, गात जागा, गात जागा, गात जागा, गात हे जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला, 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 प्रेम मागा, हे तुका म्हणे जवळी आले, तुका म्हणे जवळी तुका म्हणे जवळी आले, तुका म्हणे जवळी उभे ठाले समचरणी, उभे ठाले समचरणी, उभे ठाले समचरणी, उभे ठाले समचरणी, उभे झाले समचरणी, उभे झाले समचरणी, उभे झाले समचरणी, उभे झाले, हे गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, वा वा, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला,
पापना से अब के जाने पापना अब के पापना से अब के
पापनासे अवघे जेने पापनासे ते हे असे पंढरीशी गात जागा प्रेम मागा विठ्ठला अवघी सुखाची सुखराशी पुंडलिका पाशी ओळली ती गात जागा प्रेम मागा विठ्ठला तुका म्हणे जवळी आले उभे ठाले समचरणी गात जागा प्रेम मागा विठ्ठला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाग्रं जपा राघविंबा कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। ओम नमो शिवा आदि कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदे त्याची चरण रेणू वंदिरे। शिवनाम शीतळमुखी सेविता कापडिया रे। रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया। जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती आता वंदितो तुम्हा छत्रपती। मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या प्रतिवर्षी पंढरपुरात जाती महाद्वारा हरी भेटी विठ्ठला चला विठ्ठला अवघे जेने पापनासे ते हे असे पंढरीशी गात जागा प्रेम मागा विठ्ठला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबरा यांचा 4 चरणाचा यावत या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामधलं पाप जर का कोण्या ठिकाणी जात असेल त्या ठिकाणचं सविस्तर वर्णन व त्या ठिकाणी नक्की जायचं तरी कसं बुवा याचं दिग्दर्शन तुकोबराय आजच्या अभंगातून स्पष्ट करतायत। विठ्ठला आमचे तुकोबराय वारीला निघाले बुवा आणि वारीला जात असताना आमच्या यवतला मुक्काम पडला आमच्या तुकोबरायांचा। गळ्यामध्ये विना अडकवलाय, हातामध्ये टाळ्या चिपळ्या वाजवतायत। तुकोबराय देवाच्या भजनामध्ये दंग आहेत आणि तुकोबरायांनी पंढरपूरकडे कालक्रमण करताना त्या यवत मधील असणारी काही ग्रामस्थ काही साधक मंडळी त्या तुकोबरायांना भेटायला गेली बुवा। तुकोबा कुठं निघाले तुम्ही? तुकोबराय म्हणले मी पंढरपूरला चाललो। पंढरपूरला कशाला? नाही म्हणे देवाला भेटायला चाललो, देवाचं दर्शन घ्यायला चाललो। हो का? मग तुकोबा जीवनात समस्या आहेत थोड्याशा, त्याचं निवारण करून जायचे तर तुम्ही निघून जा, काही अडचण नाही। त्यांनी हात जोडले तुकोबरायांच्या पुढे, तुकोबरायांच्या पुढे समस्या मांडल्या। तुकोबा जगाच्या पाठीवरती असं एक पाप राहिलं नसन ते या पठ्ठ्याने केलं नसन म्हणा। एवढी पाप केलीत की पापाच्या राशीच्या राशी भरतील बो आमच्या, एवढी पाप जीवनामध्ये झाली तुकोबा। आता हे पाप आम्हाला मात्र त्रास करायला लागले। तुका म्हणे पापे येती रोगाची आरोपे। रोगानं त्रासलो, व्याधीनं त्रासलो, हे रोगाच्या रूपानं हे पाप आमचंच आम्हाला ताप द्यायला लागलं तुकोबा। या पापातून आमची निवृत्ती कशी होईल बुवा? आम्ही कुठं गेलं म्हणजे आमचं पाप असं धुवून जाईन? जाऊ का आम्ही गंगेला? तिकडं काशीला गेलं म्हणजे म्हणे पाप जातं बुवा, तिकडं हिमालयात गेलं, केदारनाथला गेलं, बद्रीनाथला गेलो, तीर्थयात्रा गेलो, आमची पाप जातात असं म्हणतात। जाऊ का आम्ही तिकडं? तुकोबराय म्हणले पट्ट्या तुला इकडं तिकडं कुठं फिरकायची गरज नाही। तुला वाटतं गंगेत गेल्यावर तुझी पाप धुवून जातील? ते म्हणे हो गंगेत पाप धुतात। ते म्हणे तुला वाटतंय असं, पण गंगेत सगळीच पाप धुतात असं नाही। मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाचनी बापे। आमच्या महाराजांचं प्रमाणे मन संकल्पाचं पाप तीर्थाच्या बापात डुबक्या मारल्या तरी बी जात नाही। तुम्ही कुठेही जा, इकडं फिरा नाही तर तिकडं फिरा। आमचे शंकरनाथ महाराज आवडीनं म्हणायचे, महाराज म्हणायचे आपली पाप अशी आहेत अवगुणी। गंगेला गेलं, गंगेत डुबकी मारली रे मारली, आपलं पाप धुतलं जातंय, पण ते पाप असं पाण्याच्या वरती तरंगते आणि पाण्याच्या वरती गडी आला रे आला, ते पाप वाहून जात नाही, ते हाया असं त्याच्या डोक्यावर बसते। पण पाप एवढा अवगुण आहे की जात नाही बुवा। तुकोबा पाप जर तिकडं गेल्यानं जात नाही तर आमची पाप धुतली तरी कुठं जातील? तुकोबराय म्हणतात अवघ तुमच्या जीवनामधलं जेवढं काही पाप आहे बुवा ते एकमेव ठिकाण असं आहे तिथं गेल्याच्या नंतर तुमचं पाप जातंय म्हणजे जातंय। अवघे जेने पाप नासे, नाचतेच बुवा, संपून जाते कुठं गेल्याच्या नंतर। ते हे असे पंढरीशी, ते पंढरपुरात आहे, त्या पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुमच्या जीवनातली सगळी पापच्या पाप निघून जातात बुवा। मग तुकोबा खरंच पंढरपूरला आहे,
त्याच्यासाठी तुम्ही जाता का? हो, आमच्या जीवनातली पापं तिथं गेल्याच्या नंतर जातातच. आम्ही जातो, पण तुकोबा कसं काय जायचं? गाडीनं गेलं तर जमते का? तुकोबारायला काय म्हणले, बैलगाडी करून जाऊ का आम्ही? तुकोबाराय म्हणले, बैलगाडीनं गेल्यावर जाणार नाही. तिथं जात असताना पायीवारी करायची, आणि पायीवारी अशी तशी करायची नाही. पायीवारी कशी करायची? गात जागा, गात जागा. तिथं जात असताना गात जायचं. पण आमच्या वारकऱ्यांनी थोडा उलटा अर्थ घेतला. आमचे वारकरी गात नाही जात, आमचे वारकरी खात जागा. खात जागा. काय सांगावं बुवा, काय मजा असते वारी. तुम्ही आलाय का नाही मला माहिती नाही. बिस्किटचं पुढं आमची आई वारीला जायची, मी लहान होतो तेव्हा. आता आम्ही वारीला जातो. आमची आई वारीला जायची तेव्हा इथून निघाली की पंढरपूरपर्यंत नुसतं बिस्किटचं पुढंच गोळा करायची. कुणी फरसाणाचा पुडं देईन, कुणी लाडूचं पॅकेट देईन, बिस्किटची पुडं देईन. ही बिस्किटचं पुडं घेऊन आई तिथं खायची थोडंफार. पण महाराज निम्म अर्ध तर माझ्याच वाट्याला घरी आल्याच्या नंतर ती पंढरपूरची बिस्किट. मला काय मजा असते बुवा. या वारकऱ्यांनी अर्थ थोडा उलटा घेतला. आम्ही खात जातो, पण मूळता खात जायचं नाही. भगवत चिंतन करता, परमात्म्याचं भजन करता करता गात जागा, गात जागा. आणि तिथं गेल्याच्या नंतर देवाला गबाळाची मागणी करायची नाही. देवा पोरग दे, देवा पोराला नोकरी लागू दे, देवा घरात आमच्या पैसा येऊ दे, आमका येऊ दे, असलं मागायचं नाही. देवाच्या दारावरती गेल्याच्या नंतर प्रेम मागा. विठ्ठला देवाला प्रेम मागायचं. का प्रेम मागायचं याचं कारण मी अभंगामध्ये स्पष्ट करतोच बुवा. तिथं गेल्याच्या नंतर बुवा तो भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला सुखरूप करेल बाबा. जीवनातली सगळी दुःख रूपे नाहीशी करेल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख देईल. का माहितीये का? कारण तो असणारा सुखाचा राशीच्या राशी त्याच्या जवळ आहे. आणि ती सुखाची राशी त्या पुंडलिकासाठी मायबापाची सेवा करत असणारा तो पुंडलिक, त्याच्या सेवेवरती प्रसन्न होऊन तो भगवान परमात्मा अवघी सुखाची सुखराशी कुठं आली? पुंडलिकापाशी ओळली ती. गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. तुकोबाराय असा तर या अभंगाचा साधा सरळ सोपा अर्थ करतायत बुवा. भगवान परमात्म्याच्या जवळ जायचं, पण कसं जायचं? तर गात जायचं, भजन करत जायचं, जेणेकरून जीवनातली पाप नाहीशी होतील. विठ्ठला अभंगाचा मतीत अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा आम्ही फक्त तर्क लावायचा. कशा निमित्तानं तुकोबारायांनी अभंग लिहिला असावा, काय त्याच्या मागचा उद्देश असावा हे आपल्याला पण माहिती नाही बरं का. आमचे जग संत आमचे तुकोबाराय असू द्या, नामदेवराय असू द्या, ज्ञानोबाराय असू द्या, यांनी लिहिलेलं वाङ्मय एवढं सखोल आहे. आमचे महाराज म्हणायचे, शंकरनाथ महाराज आवडीनं महाराज म्हणायचे, साधू संतांच्या वाङ्मयाची उंची, साधू संतांच्या शब्दानं शब्दाची उंची आजे हिमालय पर्वत एवढी. कशी एवढी? हा ए कशी एवढी? म्हातारी म्हणून मुडदम माया मुळाव का उठला काय माहिती, असं नाही ना काय. मग कशा एवढी उंची? साधू संतांच्या वाङ्मयाची शब्दानं शब्दाची उंची हिमालय पर्वत एवढी आहे. आणि तुम्ही आम्ही कापरे वस्ती सारख्या डोंगरावर बसून ऐकतो. आपल्याला ती उंची कळल? आपल्याला कदाचित उंची कळणार नाही. म्हणून आपण फक्त तर्क लावायची अनुषंगाने मी तर्क लावण्याचा प्रयत्न केला. किम निमित्तानं कीर्तनाची सेवा, कशा निमित्तानं तुम्ही सगळे या ठिकाणी जमलात, सगळ्यांना श्रुत आहे. पण वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्याने याला स्पर्श करून जायचा. तो म्हणजे असा, कैलासवासी श्री राजाराम शंकरजी कापरे या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्षश्राद्धाच्या निमित्तानं या कापरे कुटुंबाचे आपतिष्ट, पिंपळगाव ग्रामस्थ मंडळी, या कुटुंबाचे नातेवाईक, सगळे सोयरे, सगळे जिवलग जिव्हाळ्याची मंडळी, या कुटुंबाच्या प्रेमाखातर बाबांना योग्य अशी सद्गती भगवान परमात्म्यानं प्रदान करावी, या सदहेतून, या सदिच्छेनं तुम्ही सगळे मंडळी या ठिकाणी जमलात बुवा. म्हणून कापरे कुटुंबाचा प्रतिनिधी या नात्यानं आधी मी तुमचा आभार व्यक्त करतो. पाहायला गेलं तर पाठीमागच्या वारसदारांनी विधिवत पार पडावयाची विधी कर्म जशी गरुड पुराणामध्ये आली तशी विधिवत त्यांच्या कुटुंबानं पार पडली. त्याच्यामध्ये त्यांचा परिवार आहे, त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा असेल श्री संजय राजारामजी कापरे, त्यांच्या सुनबाई असतील सौभाग्यवती स्वातीताई संजयजी कापरे, त्यांची मुलगी असेल सौभाग्यवती सुनंदा तानाजी फराटे, मनीषा आप्पासू सोनवणे, कविता सचिन शेलार, त्यांचे भाऊ आहेत नरसिंग शंकर कापरे, माणिक शंकर कापरे, विठ्ठल शंकर कापरे, त्याचबरोबर त्यांचे पुतणे आहेत श्री नारायण शिवाजी कापरे, विलास एकनाथ कापरे, नातू आहेत दिगंबर संपत कापरे,
विष्णू भगवान कापरे, निखिल संजय कापरे व कुमार यश संजय कापरे, समस्त कापरे परिवार, या कापरे परिवाराच्या आपतिष्टन, या कापरे परिवाराचे सगळे सोयरे बुवा. एका मुलाच्या मनामध्ये आपल्या बापाचं पुण्यस्मरण व्हावं याची तळमळ काय असते ना बुवा, ते या परिवाराकडे पाहिल्याच्या नंतर मला कदाचित समजते. जवळजवळ माझ्या मते 3-4 महिने झाले असतील, बरोबर ना? पुढे गेले आमचे सोनवणे. 3-4 महिने झालं असं तारीख दिलेली बुवा. घरी आले, घरी आल्याच्या नंतर तारखेचं बोलणं झालं, या दिवशी तारीख आहे, मग कसं नियोजन करायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर फोनवरती बोलणं, जवळजवळ 10-12 फोन घडीत झालं असते ना आत्तापर्यंत मला. महाराज अमकंच केलं का, तमकंच केलं का, ह्याचं नियोजन त्याचं नियोजन. कदाचित हे तुम्ही करत असलेलं हे पुण्यस्मरण आहे बुवा. त्या वडिलांनी सुद्धा वरून पाहावं आणि त्या वडिलांनी सुद्धा वरून म्हणावं, माझ्या पाठीमागच्या माझ्या पठ्ठ्यानं काहीतरी करून दाखवलं बुवा. कारण वर गेलेले पितर वरून पाहतात बाबा, आणि वरून पाहिल्याच्या नंतर ते खाली एकदा त्यांनी डोकवलं का, डोकवल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात येतं की आपल्या पाठीमागं आपली पोरं बाळ काहीतरी आपल्या नावाने करतेत का आयत्या पिठावर नुसत्या रिगुट्या उडतेत. आणि त्यांना जर का असं दिसलं पाठीमागचा फक्त माया नावाचं खातोय, माझ्यासाठी काहीही करत नाही, ते असे वरून नुसती कडा कडा तुमच्या नावाने बोटं मोडतात. आणि मग बोटं मोडल्याच्या नंतर बाया, तुम्हाला चांगलं माहिती असेल, घराला पितृदोष नावाचं संकट येतं. आणि त्या संकटामध्ये होतं काय, बायांनी दिवृषाकडे जावं, काकाकडे जावं, काकाच्या पुढं दिवृषा पुढं गारानं मांडावं. काय सांगावं बाबा, आमचा ह्यो दिवस रात कष्ट करतोय, पैसा एवढा घरात येतोय, बंडलच्या बंडल आणतोय, पण महिन्याच्या अखेरला एक फुटकी कवडी सुद्धा घरात शिल्लक राहत नाही. आणि ही काल परवा आलेली माया नाकाव येऊन नुसती माया संग भांडणं करती, भांड्याला भांडण नुसतं. आमच्या घरात सारखं वादच चालू आहे. काहीतरी झालंय बुवा, आमच्या घराला कोणाची नजर लागली. काय झालं, देवऋषी आमकं सांगन. तिकडं काकाला विचारल्याच्या नंतर काका म्हणतील पितृदोष लागला. कसा काढायचा, नारायणला तिकडं त्र्यंबकला जा, काशीला जा, तिकडं गयेला जा. तिकडं गेल्याच्या नंतर नारायण, नागबल्ली, त्रिपिंडी, काल सर बरेचसे विधी सांगितले. हे विधी करत असताना लाखो रुपये खर्च करायचा. पण तो लाखो रुपये खर्च आई नंतर करून वादविवाद वाढून घेण्यापेक्षा जर जीव गेल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागं त्यांचा दावा असू द्या, त्यांचं मासिक श्राद्ध असू द्या, नवे त्यांचा 13वा असू द्या, त्यांचं वर्षश्राद्ध असू द्या, या गोष्टी विधिवतपणे पार पडल्या, पाठीमागच्यांना दोष लागत नाही. वरती उलट तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, ते वरचे पितर आशीर्वाद देतात. आणि जर का त्यांना दिसलं आपल्या पाठीमागं काहीच करत नाही, नुसता रे उगोट्यावर तो, मग ते नीट नाही राहत बुवा. आहा कटा करीती तयाचे भीतर, आहा कटा करीती आमच्या नावानं नुसती बोट मोडतात बुवा. आहा कटा करीती तयाचे पितर म्हणे, आमच्या कुळात अवगुण कार्ट जन्माला आलं, वंशी दुराचारी पुत्र झाला. जर वाटत असेल बुवा आपल्या पित्रांनी काही शाप द्यावा नाही,
तर या गोष्टी विधिवत पारपणे पार पाडाव्या आणि त्यांच्या पाठीमागच्या परिवारानं खऱ्या अर्थानं त्यांची मुलं असतील, त्यांच्या मुले असतील, यांनी अतिशय विधिवतपणे हा विधी पार पडला. काकांच्या माध्यमातून तर्पणाचा विधी झाला. हे सगळ्या विधी पार पडत असताना आज दुपारी 12 वाजता असं म्हणतात त्यांना योग्य अशी गती भगवान परमात्मा देतो. पण माय गती आपण ठरवू शकत नाही. बऱ्याच वेळा आपल्याकडे अंधश्रद्धा बी आहे. तुमच्या का आहे का नाही मला माहिती नाही. आमच्या गती गड्याला डागाग्नी दिला पितर ते शव ज्यावेळेस पेटून माघारी येतात. माघारी आल्याच्या नंतर जुन्या म्हाताऱ्यांना आमच्याकडे खोड आहे, 1-2 आहेत, त्या अशा रांगोळी काढते ती बाबा, रातभर जागते ती. आणि दुसऱ्या दिवशी असं म्हणते ती रांगोळी उघडून त्याच्यात ज्याची पावलं दिसली त्यो गडी त्या योनीला प्राप्त झाला. तुमच्या आहे का असं? आहे का नाही म्हणा? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. तुम्ही माया का नुसतं राखा 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 बघताय जसं काय डाकू आलाय तुमच्या गावात. डाकू तर नाही दिसत नाही, मी चांगला दिसतो ना? नाही दिसत? म्हातारी नाही म्हणते खुशाल. असं द्या बाबा. मी काय म्हणतो, कदाचित तुमच्याकडे ही प्रथा आहे का नाही मला माहिती नाही, पण रांगोळी काढायची असेल ना का नाही? आहे ना? नाही मला वाटलं थोडा नदी पलटून आलो म्हणजे काही वेगळं असं. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्या मेल्यावरची वाटतं आहे का नाही? बरोबर, म्हणजे सारखं आहे आपलं. ती रांगोळी काढली आणि त्या रांगोळीमध्ये ज्याची पावलं आली त्यो पठ्ठ्यात त्या योनीला प्राप्त झाला. एक म्हातारी म्हणली आमच्या अण्णाची कुत्र्याची पावलं आली. अण्णा कुत्र्याच्या जन्माला गेला. कसं काय कळलं? लगेच पेटवल्याच्या नंतर समजलं कोणत्या योनीला जाणार आहे. गड्या पेटवल्याच्या नंतर समजत नाही. बंडू आवाजाला काय झालं? इथलं बंद झालंय वाटतं कुठलं तरी, मला आवाज येणार. हॅलो हॅलो ह्याचा हॅलो चालू आहे का? थोडा वाढवा ना, मग मला आवाज कमी येतोय कुठला तरी. विठाला 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 ती रांगोळी काढून जर आपल्याला समजत असेल की आपला माणूस कुठल्या जन्माला गेला, तर कदाचित लोकांनी आधीच भविष्यवाण्या केल्या असत्या. बऱ्याच म्हाताऱ्या त्याच्या तरबेजच झाल्या असत्या. मला खरंच सांगायचा मुद्दा आहे, तुमचा आमचा पुढचा जन्म कोणा असेल आपल्याला माहिती नाही बाबा. ना डुकराचा भेटतोय, कोणत्या मांजराचा भेटतोय का कुत्र्याचा भेटतोय आपल्याला माहिती का बाबा? नाही माहिती. तो निश्चित कशानं होतो? तो निश्चित आज होतो. कशाच्या जोरावरती होतो? जीवनभर त्या माणसानं कर्म चांगलं केलं का कर्म वाईट केलं, या कर्मावरती त्याची पुढची गती अवलंबून असते. आपण सहज म्हणतो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. हे जगाचं सार आहे. काय सार? जसं ज्याचं कर्म तशी त्याला गती. मग इथं कर्म कोणतं करतोय? चांगलं करतोय का वाईट करतोय? पुण्य करतोय का पाप करतोय? या 2 गोष्टी त्याच्या जीवनातल्या ठरत असतात की त्याला पुढचा जन्म कोण्या द्यावा बाबा. त्याच्यामुळे ही अंधश्रद्धा बाळगण्याचं काही कारण नाही. पाठीमागच्यांनी विधिवतपणे पार पडलं, त्याच्या कर्मानुरूप त्याला गती आहे. आज बाबांना सुद्धा योग्य सद्गती भगवान परमात्म्यानं प्रदान करावी या सदहेतून तुम्ही सगळे मंडळी या ठिकाणी आलात बुवा. मग या कापरे कुटुंबाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. एका बापाचं पुण्यस्मरण व्हावं या अनुषंगानं त्यांनी हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. बरेच जण याला वर्ष श्राद्ध म्हणतात, आहे बरोबर आहे, पण खरं सांगू का, त्यांचा तो प्रवास आहे. त्यांनी केलेल्या कार्याचं पुण्याचं काहीतरी स्मरण व्हावं या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन असावं. माय जगाच्या पाठीवरती बाप नावाचं तत्व आहे बाबा. कदाचित आपण इथं महाराज मंडळी असू द्या किंवा माझ्यानंतर बोलायला उठणारी पुढारी मंडळी असू द्या, आम्ही लय टामाटामा बोलू आई. आम्ही म्हणून गेलेल्या जीवाला योग्य गती मिळो, त्याच्या चिर आत्म्यात चिरशांती मिळो, आम्ही लय बोलणार. आणि बोलल्याच्या नंतर पुढचं एक वाक्य वापरणार, पाठीमागच्यांना दुःखातून सावरण्याची शक्ती भक्ती भगवान परमात्म्यानं प्रदान करावी. आम्ही टामाटामा बोललो, पण आपल्या काही एक मन आहे माय, ज्याचं जळतं त्याला काय म्हणणं आहे बाबा. ह्या कुटुंबाला त्यांच्या जीवनातला बाप गेल्याचं जेवढं दुःख आहे ना, थोडासा आवाज बंद मला द्या, तेवढं दुःख तुम्हाला आम्हाला नाही. आपण फक्त सहभागी व्हायचं बाबा. मी आयुष्यभर एक बोलण्याचा प्रयत्न करणार आहे बाबा. जोपर्यंत जीव जीव आहे गड्या हो, मेल्याच्या नंतर आईबापाचं वर्षश्राद्ध, आईबापाचं पुण्यस्मरण, ह्या बाकीच्या गोष्टी भरपूर तुम्ही करसा, नाही असं नाही, न करावं या मताचा मी नाही. पण जिवंतपणे आईबापाला कधी तुकडा चारायचा नाही, आईबापाला कधी विचारायचं नाही. म्हातार वयामध्ये असणाऱ्या आईवडिलांची कधी विचारपूस करायची नाही.
आणि ते गेल्याच्या नंतर फक्त स्वतःचा नावलौकिक व्हावा याच्यासाठी मोठाडपणासाठी वर्ष श्राद्ध घालणे, आमकं घालणे, तमकं घालणे या गोष्टी करण्यापेक्षा जोपर्यंत आईबाप जिवंत आहे तोपर्यंत व्यवस्थित सांभाळा. गड्या हो, खऱ्या स्वर्गाची प्राप्तता त्यांच्याच पायात आहे. माय बाप केवळ काशी तेनेन जावे तीर्थाशी. काय कुठं जायचे, कुठं काशी करायची गरज आहे का? इकडं काशीला गेला काशी करायला, तिकडं काशी करून काय मिळणार आहे? अरे इथं माय बापाला जर व्यवस्थित तुकडा नाही. आम्ही आळंदीला असायचो अविनाश महाराज, आपण अशी बी आई बाप पाहिले दादा. वृद्ध वयातले आई बाप आहेत, घाटावरती बसलेत. घाटावरती बसलेले असताना सहज त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारावं, बाबा ओ आजी, इथं कस काय पोरबाळ नाही काय तुम्हाला? आजीने म्हणावं, मग 4 आहेत बाबा. 4 आहेत? मग थोरला आला होता दर्शनाला घेऊन, म्हणला ज्ञानोबाच्या दर्शनाला घेऊन जातो तुम्हाला, चला. आमच्या वळकुटे बिळकुट्या बांधल्या, 2 दिवस राहायचे म्हणून सगळा बोरिया बिस्तर आम्हाला 2 दिवसाची कपडे बिपडे बांधायला लावली. बाबा आमचा थोरला घेऊन आला इथं, आम्हाला रांगाला लावलं दर्शनाच्या. म्हणला देवाला पेढ व्हायला लागते ती, म्हणून पेढ घेऊन येतो. पेढ आणायला गेलाय तो अजूनपर्यंत 3 वर्ष झाली. म्हणला महाराज अजून काय आमचा पोरगा आला नाही बुवा. फक्त काल परवा आलेली बायको, तिचं ना आमचं फक्त पटत नाही का? तर आम्ही जुन्या विचारायचे. तेव्हा तिनं काय नवऱ्याच्या कानात भरलं बुवा. त्या बाईनं तर डायरेक्ट आम्हाला बाहेरच काढायची भाषा केली. आणि ह्यो बी आमचा बैल झाला, त्यानं बायकोचं ऐकून आम्हाला बाहेर बी काढलं. ह्या अशा कुटुंबाच्या व्यथा तुम्ही ऐकल्यात ना आम्ही ऐकल्यात. आम्ही तर अशी बाबा रोज पाहतोय. या गोष्टी जर जिवंतपणे त्या आईबापाची सेवा जर करत नाही ना गड्या, तर याच्या पलीकडं पाप जगाच्या पाठीवर तो दुसरं तिसरं कोणतंच नाही. जिवंत आहे तोपर्यंत माणसाची सेवा करावी. कारण एक गोष्ट माझी कायम लक्षात ठेवा, बाप या विषयावरती बोलतोय, मला अभंगावरती यायचंय. या गोष्टीवरती लक्ष द्या गड्या. ढगाळ गेलेला सूर्य आज दिसत नाहीये, पण तो उद्या दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसणार आहे. ढगाळ गेलेला सूर्य उद्या पुन्हा दिसेल दिनेश महाराज, पण मातीआड गेलेले तुमचे मायबाप माय पुन्हा कधीही दिसणार नाही म्हणजे नाही. पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची कदर करावी, त्यांची सेवा करावी, या कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी. जिवंत असताना तर सेवाच सेवा आहे, पण गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या पुण्याचं स्मरण व्हावं याच्यासाठी हा केलेला विधी व्हा. आणि त्याच्यानंतर वडील गेले आणि बरेच जण लई मोठाडपणाने सांगतात, महाराज यो बंगला मी बांधला, ही जमीन मी कमवली, आमका मोठाडपणा. एक गोष्ट बोलू का पट्ट्या, हे सगळं तुझ्या आईबापाचे उपकार आहे. तुझ्या आईबापानं तुला कमवण्याच्या लायक बनवला, तवा कुठं तू ह्या स्टेपला आलाय. नाहीतर आईबापानं बारीकपणे नरड दाबून मारला असता तर इथं पोहोचला असता. आईबापाचं नाही काय म्हणतो, हे सगळं तर त्या आईबापाचं आहे. तुझ्या कातड्याचं जोड जरी केलं आणि त्या आईबापाला जरी घातलं ना गड्या, तरी सुद्धा त्यांच्या उपकारातून तुम्हाला आम्हाला उत्तराई होता येणार नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. त्यांच्या किती गुणाचे गोडवे गा, नाही तर त्यांच्या उपकारातून तुम्ही कातड्याचं जोडविना नाही उत्तराय होत आहेत. किती गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण, किती गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण. आम्ही तुमची लेकरे, तुमचे उपकार कसे विसरू. माझ्या कातड्याचा जोडा विनावा वाटे, तुमच्या पायात घालावा. आई तुमच्या उपकारातून काय उतरावे हो गड्या, आमच्या कातड्याचं जोडं विणून जरी तुमच्या पायात घातलं तरी सुद्धा आम्हाला मोक्षाची प्राप्तता नाही. आमच्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा याच्या पलीकडे पुण्य दुसरं तिसरं कोणा नाही. आणि माणसाच्या जीवनामध्ये पाप आणि पुण्य या 2 गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहेत गड्या, एवढ्या महत्वाच्या. पुण्यानं माणसाची प्रगती आहे आणि पापानं माणसाची अधोगती आहे. हे 2च पॉइंट लक्षात ठेवा. आपलं असं झालंय, माणूस म्हणून जन्माला आलोय, पण जीवनात पुण्य फार थोडे बाबा, उगत तिळाच्या दाण्या एवढं. आणि पापच भरमसाठ साठवलं गड्या. देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवला. देवानं काय म्हणून पाठवलं बाबा, काय म्हणून पाठवलं? पुण्य कमवण्यासाठी, त्याला मिळवण्यासाठी पाठवलं. पण इथं आल्याच्या नंतर आपण पुण्य कमी आणि पापच जास्त साठवायला लागलो बा. देवानं माणूस म्हणून
जगी तुला पाठवला, तुला देव नाही आठवला, पापच विड्या सार साठवला रे मानसा, आता तरी माणसात ये. इथं आला पण इथं येऊन अख्खं पापच साठवत बसलो तर जीवनाची प्रगती व्हायची कशी? वाटतंय जीवन अधोगतीला न जाता प्रगतीच्या मार्गावरती जावं, याच्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये पाप कमी आणि पुण्य माणसानं जास्त कमवावं. पण विषय हा आहे, आपण जास्त ओढ पापाकडे घ्यायला लागलो, पुण्याच्या दिशेनं धाव फार कमी आहे. आणि पाप करून माणसाला असं वाटतंय की मी इकडं जाईन तिकडं जाईन, कदाचित माही पाप मी थोडं. कसं असते बऱ्याच माणसांचं, बरं का तुम्हाला सांगतो, बरेच माणसं माझ्याकडे लक्ष द्या, बरेच माणसं थोडासा इको राहू द्या ना, गेन इको राहू. बरीच माणसं आई पाप करताना कुणाला घाबरायला तयार नाही. आता कदाचित क्षणिक क्षणिक सुखासाठी माणसाच्या जीवनामध्ये एवढी अनैतिकता आली, एवढी अनैतिकता आली की एवढी पापानं वागून सुद्धा माणसं कुणाला घाबरायलाच तयार नाही. अनैतिकतेने वागून माय असं वाटतं का आपल्या जीवनाचं कुठंतरी भलं होईल? कधीच भलं होणार नाही. कदाचित नीतीनं न वागता अनैतिकतेनं वागला आणि अनैतिकतेनं वागून तुम्हाला वाटत असेल इथं मला कुणी बघणारं नाही, तर कदाचित आपण साप चुकीचे आहोत. इथं बघणारं कुणी जरी नसलं तर वरच्या दरबारामध्ये बघणारा तो आपला बाप बसलाय ना, तो काय गॉगल लावून बसला? तो गॉगल लावून बसला नाही बाबा. इथं कदाचित मिळणार नाही शिक्षा, पण तिथं शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ती सगळ्यांनी भावगीतं ऐकले, त्याच्यामध्ये एक कडवं आहे, त्याचा फक्त उल्लेख करतो, तुमच्या लक्षात येईल. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी जाळी जीवन आपुले, दुःख जगी करण्या नष्ट, देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि तिने वागला आणि वाटतंय जीवनामध्ये मला कुणी बघणार नाही, तर फळ देतो रे ईश्वर. देह करी जे जे काही, आत्मा कुठं भोगतो माय? वरती गेल्याच्या नंतर त्याचं फळ आहे. वाटतंय जीवनामध्ये पाप करू, आणि असा एक माणूस इथं बसलेला नाही ज्याचं पाप नाही बुवा ज्याच्या जीवनात. तुमचंच काय आमचं बी माणसाकडून चालता बोलता पाप व्हायला लागले बाबा. एखाद्याला शिवी दिली, घडलं ना पाप, तर आम्हाला बी लई ना. आम्ही तरी काय साध्या खोडीची तुम्हाला वाटतो का? आम्ही काय कमी खोडीची नाही. बरं मी काय लोकांच्या खोड्या सांगत नाही. मी आता सकाळी 10व्याला गेलतो, सकाळचं 10व्याचं प्रवचन केलं बंडू, आणि प्रवचन करत असताना ते पुढारी भाषण करायला उठले आणि त्या चौथऱ्यावरती मी बसलोय, पण मला त्यांचं भाषण ऐकून दमच निघाला. मला कवा उरकतेत म्हणून तेवढ्यात काय टाइमपास करावा. समोरून माझ्या एक मुंग्यांची लाईन चालली होती. आता ती मुंग्यांची लाईन चालल्यावर मला काय करायची बुवा? त्यांना गप त्यांच्या मार्गाने जाऊन द्यावं का नाही? नाही, मला लई किडा. मी त्या मुंग्यांच्या मध्येच बोट घातलं, मुंग्यांचा रस्ताच अडवला, त्यातली एक मुलगी बाजूला घेतली बाबा टाइमपास म्हणून. त्या मुंगी बरोबर असं इकडं तिकडं करून खेळून बोटानं दाबून मारली. मला खरं सांगा, माझ्या हातून पुण्य घडलं का माझ्या हातून पाप घडलं? बरं मी 10व्याचं प्रवचन केलं, मी एवढं देवाचं नाव केलं, देवाच्या नावाने ते पुण्य मी एवढं मिळवलं, पण क्षणात फक्त एका मुंगीला मारून स्वतःच्या हातानं मी, मला खरं सांगा, हे पुण्यापेक्षा पाप जास्त झालं का पुण्य जास्त झालं? पापच जास्त झालंय ना. स्वर का बंद केला? स्वर लावा ना. पापच जास्त घडतंय, आणि पाप नाही असा इथं बसलेला एक पण माणूस. कुणाच्या जीवनात पाप नाही? प्रत्येकाच्या जीवनात. बाबा पाप नाही केलं तुम्ही? ठामपणे छाती ठोकपणे कोण सांगन का बुवा? महाराज, जन्माला आलोय तेव्हापासून जीवनात एक सुद्धा पाप केलं नाही या पट्ट्यानं. असा इथं बसलेला एक तरी असू द्या बुवा, मा कीर्तन सार्थकी लागेल. माया सकट माया का बघू नका, मी नाही करणार हातवर. मी सुद्धा याच्यात येत नाही आई. का माहितीये का? जीवनात आपल्या पुण्य कमी आणि पापच जास्त झालं. फक्त मुद्दा हा आहे, काहींचं पाप गपचिप आहे बरं का माऊली महाराज, आणि काहींचं पाप जग जाहीर आहे.
ज्याचं जग जाहीर आहे त्याला भ्या नाही, पण ज्याचं गपचिप केलेलं पाप आहे त्याला वाटतं मला कोणी बघितलं नाही, मी पाप करून मोकळा झालो बुवा. पण खरं सांगू का, गपचिप करा नाही तर उघड करा. तुम्ही केलेलं पाप इथल्या जगाला जरी कळलं नाही तर गड्या आमच्या वरच्या जगाच्या मालकाच्या दरबारात जरूर न्याय. तू इकडं पळ पाप करून नाही तर तिकडं कर पाप करून, सगळीकडं जा, पण तुझ्या पापाचा हिशोब होणार. तुझं पाप इकडं नाही तिकडं नाही, वरती गेल्यावर तुला भोगावंच लागणार. वाटतंय कुणी बघत नाही, अरे सगळाच बघतोय ना. अरे पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. अरे पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. अन काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर. 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 पाप करोनी पापी मन है सैरा वैरा पळतैर. अरे पाप करोनी हे पापी मन है सैरा वैरा पळतैर. अन काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर. अरे देवाला सार कळतैर. देवाला सार कळतैर. अरे किती पाप करा तुम्ही, इकडं जा नाही तर तिकडं जा. काय काय केलं तुम्ही नाही काय केलं. अरे भल्या माणसा देवाला सार कळतैर. आपलं पाप कधी आपला पिछा सोडत नाही बाबा. आपलं पाप आपल्याला या जन्मात भोगून जायचंय, दुसऱ्या तिसऱ्या जन्मात त्या पापाची फळं मागायचीच नाही. ते म्हणतात ना, अरे तुझं जर पाप तुझ्याच माग सावली बनून फिरतैर. अन काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर. आपलं पाप आपल्याच मागे बाबा. माणसाच्या जीवनामध्ये पुण्याचा साठा कमी झाला आणि पाप एवढं भरमसाठ झालं की त्या पापाच्या शोधासाठी मग माणसं उगाच तीर्थयात्रेला जातात का? तुम्हाला वाटतं का लय देव देव करायला जातात? तुम्हाला काय वाटतं? सगळीच माणसं तीर्थयात्रेला जातात, देव देव करायला जात नाही. माय त्याच्या मनात कुठंतरी चाहूल असते, गड्या मी नक्कीच काहीतरी पाप मात्र केले, पण तिथं गेल्यावर गंगेत डुबकी मारली म्हणजे माझं पाप अख्खं जाते. इथं बसलेला माणूस कोण असा नसन ज्याच्या जीवनात पाप नसन बुवा. कदाचित बाकीच्यांना तुमची पाप माहिती नाही. तुम्हाला कळतंय का माझं बोलणं? लक्षात घ्या, लोकांना तुमची पाप माहिती नाही, पण आपलं तर आपल्याला माहिती आहे का? कदाचित मी ही जर मुंगी मारलेलं माझ्या जीवनात घडलेलं पाप मी तुम्हाला सांगितलं नसतं, तुम्हाला कळलं असतं का याने मुंगी मारली म्हणून. माणूस नाही मारला, मुंगी मारली, कळलं असतं. पण माझ्या मनाला माहिती आहे ना. मला जर त्या दरबारामध्ये जर विचारलं, गड्या तुझ्याकडून काहीच पाप घडलं नाही, मी तोंडानं खोटं बोलेन, पण माझं मन मात्र साक्ष द्यायला आहे ना. तू किती पाप केलं, तू किती जातीचा आहे ते मलाच माहिती आहे. कोण म्हणते? आपलं मन. इथं बसलेला एक बी माणूस असा नसन ज्याच्या जीवनात पाप नाही. इथं आहे का कोणी त्याने हात वरती करावं? कोणीच नाही. मी बी नाही करणार, कारण मी बी पापी आहे बाबा. पापी माणसाची मुक्तता तीर्थयात्रेला जा, नाहीतर तिकडं गयेला जा, नाहीतर तिकडं त्र्यंबकला जा, कुठेही जा. तुमचं पाप कदाचित त्या गंगेत तुम्हाला वाटण मी डुबकी मारली म्हणून धुवून गेलं, पण ती बोकांडी बसले ना अंतकरणात आहे ना ती जाणीव की कुठंतरी आपल्याकडून काहीतरी चूक घडले, आणि आपलं मन याचं साक्षीदार आहे. आपलं मन साक्षच देतं बाबा. आपल्या मनाला सगळं माहिती असतं. कदाचित लोकांना नाही कळलं तर मनाला तर माहिती असतं ना आपण काय केलंय. ती मन म्हणजे एक प्रकारचा आरसा आहे. आरसा. आपण केलेली चांगली कर्म किंवा आपण केलेली वाईट कर्म जशी आहे तशी दाखवण्याचं काम कोण करत असेल तर ते तुमचं आमचं मन करतं. त्या एका सुफी भजनामध्ये त्या मनाला आरशाची रूपमा दिली. त्या आरसा काय करतो? जसं तुझं स्वरूप तसं तुला दाखवतं. तसं जशी आपली कर्म चांगली किंवा वाईट हे दाखवण्याचं काम कुणाचं आहे? ते आपल्या मनाचं आहे. ते मनाला काय म्हणतात माहितीये का? तोरा मन दर्पण कहलाय. दर्पण म्हणजे आरसा.
तोरा मन दर्पण कहलाए. काय करतो तो? भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए. तोरा मन दर्पण कहलाए. तो मन आरसा आहे बाबा. तो आरसा काय करतो? भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए. त्याच्यामुळं घाबरा, कदाचित त्याला घाबरा, नाही तर स्वतःच्या मनाला घाबरा. माणसाच्या जीवनामध्ये पाप आणि पुण्य या दोन गोष्टी महत्वाच्या, पण पुण्यापेक्षा जास्त साठा माणसाचा पापाचा झाला. आणि हे पाप घालवण्यासाठी माणसं इकडं जा तिकडं जा कुठं जा एवढ्या तीर्थयात्रा केल्या माणसांनी, पण तरी सुद्धा त्यांच्या जीवनातली पाप गेले नाही. का गेले नाही? तीर्थाला जाऊन सुद्धा पाप जातीलच असं नाही. मी मगाशीच म्हणलो, गंगेत डुबकी मारली की ते वर तरंगते आणि वर आलं की पुन्हा बोकांडी बसते, पण जात मात्र नाही. पण आमच्या साधू संतांना एक उपाय माहिती आहे गड्या. तुमच्या जीवनामध्ये किती सुद्धा पाप असू द्या, एवढा असू नाही तर तेवढा असू, किती असू द्या, खंडीच्या खंडी भरलेल्या असू द्या, तुमच्या पापाच्या राशीच्या राशी जाळण्याचं काम तीर्थयात्रेला नाही, इकडं तिकडं कुठंच घडणार नाही. पण तुमच्या जीवनातलं पाप एका ठिकाणी जाईल. ते कुठं? पाप नासे
माणसाच्या जीवनात पाप नाही असा एकही माणूस शोधून सापडणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात पाप आहे बाबा. ते पाप घालवण्यासाठी इकडं तिकडं कुठं जायची गरजच नाहीये ना. ते जवळ आहे आपल्या. किती लय तर लय किती किलोमीटर असन पंढरपूर इथून? तुमचा किती अंदाज? किती महाराज? 250 200 मग 250 धरून 180 धरा किंवा 185 धरा, 190 धरा. कुणाला इकडून यायचे कुणाला इकडून यायचे. सगळंच पाहुणं काय आपल्या इथल्या जागेच आहे का तवा? सगळे लांबून आले. माय पाप घालवण्याचं एकमेव ठिकाण जर जगाच्या पाठीवरती समूळ पापे निघून जातात. कुठं? ते फक्त आणि फक्त गेल्याच्या नंतर पंढरपूरला. पंढरपूरला जो माणूस गेला त्याच्या जीवनामध्ये त्याला दुसरं कोणतंही तीर्थ करायची गरज नाही. कारण सकळ तीर्थाहुनी पंढरी हे मुकुटमणी. पंढरपूर त्या सगळ्या तीर्थांच्या मुकुट स्थानाला आहे. मग पंढरपूरला जाण्यासाठी माणसाच्या अंतकरणाची ओढ पाहिजे. जीवनामध्ये एक तरी वारी पंढरपूरची माणसानं अनुभवावीच. आणि पंढरपूरची वारी न करता जर बाळासाहेब संतोष महाराज आपण मेलो तर आपला जन्माला येऊन उपयोग नाही ना आपला जाऊन उपयोग नाही. आपला नुसता हेलपट आहे. कारण जीवनामध्ये माणसाचा एकच स्वार्थ असला पाहिजे. मनुष्य जन्मीचा एकची स्वार्थ तेने साधावा चौथा पुरुषार्थ. चौथा पुरुषार्थ कोणता आहे सांगू? धर्म अर्थ काम आणि मोक्ष. ज्याला वाटतं माझ्या जीवनात मला मोक्ष मिळावा त्यानं जीवनात आल्याच्या नंतर एक तरी वारी पांडुरंगाची करावीच. कारण पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. ते पंढरपूरचा वारकरी हा मोक्षाचाच अधिकारी असतो. मग आता मी एवढा वेळ पंढरपूरला जाण्याचं फायदा सांगतोय. कोण कोण येणार? वा वा वा, एकच हात वरती आला बुवा. असं बाकीचे कुठं नारायणगावला जाता काय? असं विनोदाचा भाग सोडा. पण एक हात जोडून मागणं करतो गड्या. माणसाला नाद असावा बर का, इतर गोष्टीचा नाही. नाद असावा त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचा. पण माणसाला त्याचा नाद नाही. माणसाला छुमछुमचा नाद. बाकीचं ना तिकडं गौतमी पाटील आलेले असू द्या आणि इकडं कीर्तन असू द्या. किती लोक कीर्तनाला येतील? तुमचं काय मत आहे? 5 उग 10 5 येतील, बाकीचे सगळे तिकडं पडतील. खरं सांगू आई, जीवनात माणसानं नाद ठेवावा. पण कोणता नाद ठेवा? ह्या विषयांचा नाही, या गबाळांचा नाही. नाद असावा कोणता? नाद पांडुरंग टाळ मृदुंगाच गान. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाच गान. देह हरी नाम जीव झाला वृंदावन. माऊलीची माया मन आभाळा समान. माऊलीची माया मन आभाळा समान. भेटीचा लळा रे लागला लागला. भेटीचा लळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला. देवा, आमच्या जीवनात आम्हाला नाद असावा. पण कुणाचा? नाद पांडुरंग टाळ मृदुंगाच गान. देह हरी नाम जीव झाला वृंदावन. सखा गण गोत तूच तूच पंच प्राण. माऊलीची माया मन आभाळा समान. भेटीचा लळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला. मग एकदा का माणूस पंढरपूरला गेला बाबा, त्याच्या जीवनामधली काय पाप? कुठं तीर्थाला विरताला इकडं तिकडं फिरत बसता. पंढरपूरला जा. पाहता रावळाची पाठ
तीर्थे घडली 360. 360 तीर्थांचं पुण्य आहे. फक्त त्या मंदिराची पाठ पाहिल्याच्या नंतर, मग तिथं गेल्याच्या नंतर त्या चंद्रभागेत गेल्याचं काय पाप पुण्य आहे, तिकडे गेल्याच्या नंतर पंढरपूरच्या त्या भगवान परमात्म्याच्या मुखाचं दर्शन घेतल्याचं काय पुण्य, पताका पाहिली काय पुण्य, हे सगळं तुम्ही पंढरपूरला आल्यावर सांगतो. तिथं वाखरीत या, तिथल्या कीर्तनात सांगतो. इथं सांगितल्यावर तुम्ही यायचा बी नाही तिकडं. म्हणून विनंती आहे बा, एकदा तरी जीवनामध्ये पंढरपूरची वारी करा. पण वारी करत असताना अशी येडीवाकडी करायची नाही. तर कशी करायची? गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. मग काय गायचं? त्याच्या नावाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही गायचं नाही. मग कसं गायचं? तर हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण. विठोबा भगवान पांडुरंग परमात्म्याचं भक्तीचं वेळ असावं, जेणेकरून भक्तीच्या जोरावरती माणसाला मोक्षपदापर्यंत जाता येतं. पण भक्ती करायचं राहिले बाजूला. खरं सांगू का, सोबत येतो तो परमार्थ बाबा. बाकीच्या गोष्टी तुम्ही कमवतोय ना आम्ही कमवतोय, सोबत बाळासाहेब ती येणारी गोष्टच नाही. मी प्रत्येक कीर्तनात एक वाक्य हमेशा सांगतो आई, आणि आजही सांगतो, आवर्जून सांगतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवन जगत असताना आयुष्यभर किती संपत्ती कमवा, मी म्हणतो लई किलोभर सोनं अंगाव घाला बाबा. सोन्याचं बाजार बी जास्त आहे आई. आता टप्प्याची टप्प्या मनी अंगा आपल्या पुथीत व्हावा, एवढं सोनं अंगाव घाला. चालता येत नाही, वाकून चला, एवढं जड सोनं घाला बाबा. पण तर माझं मागणं एकच आहे, एक गोष्ट फक्त लक्षात घ्या, एवढं किलोभर सोनं अंगाव घालत असताना त्याला फक्त 30 रुपयाला तुळशीची माळ येते ना, त्या तुळशीच्या माळाची जोड द्या. बाळासाहेब पटवून देतो तुम्हाला, का द्या? सरणावरती ज्यावेळेस आई आपल्याला झोपवतील त्यावेळेस आपला पोरगा म्हणणार नाही माया बापानं लय कष्टानं कमवलंय, एखादा गोप जाऊ द्या बापा बरोबर. पुरी म्हणणार नाही आपल्या आई, माझ्या आईनं दुसऱ्याच्या रानात कबाड कष्ट करून एक एक मणी पोतीत वावलाय, एखादा मणी माझ्या आई बरोबर जाऊ द्या. अहो गेलाच तो दुसऱ्या दिवशी सावडायला गेल्यावर हाडं सावडायच्या ऐवजी मणी सावडणारी मंडळी आपण या गड्या. सोन्याचा तुकडा सुद्धा आपल्या सोबत जाऊन देणार नाही पाठीमागची मंडळी. पण कुणाच्या बापाची टाप नाही तुमच्या गळ्यातली ती 30 रुपयाची तुळशीची माळ काढून घ्यायची. उलट काय म्हणतील, तुळशीचा पाला तोंडात घाला. अजून का? ते म्हणे मेल्यावर देह पवित्र होतो. अरे मेल्यावर देह तर कुणाचा पण पवित्र आहे, बेवड्याच्या बी तोंडात तुळशीचा पाला आहे बाबा मेल्यावर. अरे मेल्यावर ते देह पवित्र करण्यात काय सामर्थ्य आहे? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुळशीची माळ घालून घालून देह पवित्र करावा. वाक्य जाता जाता घेऊन घ्या, किलोभर सोनं अंगाव घाला, चोराची नजर हमेशा तुमच्या बंडू. किलोभर सोनं अंगाव घाला, चोराची नजर हमेशा तुमच्या वे. 30 रुपयाची तुळशीची माळ घाला, जगाच्या मालकाची नजर तुमच्या वे. अजून काय पाहिजे? ध्यानी रहा श्री हरीच्या. हे काकड्यामध्ये तर आपण रोज ऐकतो. त्याच्या ध्यानात राहण्यासाठी माणसानं परमार्थाचं वेळ लावा. नाही तर किती कमवा, किती कमवा दादा आयुष्यभर. हे काय मी इथं काय आलोय? तुमचं काय? तुमचं काय मत? दुमत काय? मी माया बोकांडी घेतोय, तुमचं तरी काय? तुम्ही सुद्धा दिवस रात्र कबाड कष्ट करताय. कशासाठी? या गोष्टीसाठी. पण एक गोष्ट लक्षात घ्या बाबा, येताना कसं आलो होतो आपण? जन्माला कसं असं का असं? आजी कशी आली होती जन्माला? अशी का अशी? कशी म्हणा? मी कवा बघितली तेव्हा मी सांगतो, मला माझी आई सांगती, तू येताना अशा मोठी आवळून आला होता. कसं आलं माणूस? आई येताना असं आलंय, पण जाताना कसं जाणार आहे? जाताना हे असं आवळून जाता येते? आवळलं असलं तरी माणसं सोडवण्याचा प्रयत्न करतात. दादा जाताना सोडूनच जायचंय. अहो तो जगत जेता सिकंदर, ज्यानं अख्खं जग जिंकलं, तो सुद्धा त्याच्या अनुयायांना सांगून गेला, जात असताना ज्यावेळेस माझी अंत्ययात्रा काढसान त्यावेळेस माझे दोन्ही हात तिरडीच्या बाहेर असे मोकळे ठेवा. का? जगाला कळू द्या, हा सिकंदर जिवंत असताना अख्ख्या जगावर राज्य केलं, अख्खं जग ताब्यात घेतलं, पण जात असताना या जगाचा तुकडा सुद्धा याच्या हातात याला घेऊन जाता आला नाही. अरे येताना काही आणलं नाही आणि जाताना घेऊन काय जायचं नाही. मग माणसं कोण्या गुरमीत जगायला लागली बाबा? येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय? येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय? हे नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा.
तुझी जवानी, ही तुझी बंगला गाडी, ही तुझी जवानी, ही तुझी बंगला गाडी, जाताना दादा राहील इथेच तुझ्या जीवनाची माडी, संताचे सज्जनाचे नको अवमान करू भल्या माणसा. म्हणून माणसानं गुरमीत जगण्यापेक्षा कधीतरी एक दिवशी असं मोकळं जायची आविर्भावात जगावं, जेणेकरून माणसाच्या देहाचं काहीतरी सार्थक होईल बुवा, परमार्थात यावं, तुळशीची माळ घालावी आणि देह पवित्र करून माणसानं परमार्थामध्ये अख्खं आयुष्य व्यतीत करून आपल्या जीवनाचं सार्थक करावं आणि पंढरपूरची वारी एकदा तरी जीवनात करावी. जात असताना कसं जायचं तर गात जायचं बुवा, कारण तो सर्व सुखाचे आगर की तो उभा आहे तो विटेवरती हात देऊन. बाबा कशासाठी? तो तुम्हाला आम्हाला सुखरूप करण्यासाठी. अहो तो सुखाचा असणार ते आगर त्या पुंडलिकाच्या फक्त आई वडिलांच्या सेवेला भाळलं आणि त्याच्यापाशी ओढलं. सर्व सुखाची सुखराशी पुंडलिकापाशी ओळले ती. आपल्याला जवळ आहे बरं का. तुम्ही म्हणले फक्त 250 किलोमीटर म्हणजे बाबा काही लई नाही, लई तर लई 3-4 तासाचा रस्ता. किती? 3-4 तासाच्या अंतरावरती ते पाप घालवण्याचं यंत्रच तिथं उभे बाबा. म्हणून तुका म्हणे जवळी आले उभे ठाले समचरणी. कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. म्हणून त्याच्याकडे जा पण कसं जा? गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. बायाओ खरं सांगू का, किती जणी आतापर्यंत इथल्या पंढरपूरला गेल्या फक्त मला सांगा बरं, किती जणी गेल्या? बाकीच्या अजून माहेरातच आहे का? खरं सांगू का, एखादी शेजारीनं अशी धरा, हे ज्यांनी ज्यांनी हात वर केल्यात ना त्यांच्यासारखी एखादी शेजारीन धरा आजी. का माहितीये का? शेजारीनं अशी एकमेकीच्या चुगल्या करणारी नका हो, अजिबात नाही. नाही तर बाई ती शेजारची शांती काही चांगली नाही बाई. नुसती दुसऱ्याचं उठे रेटे काढते, आपल्याला तर काय घेण देण नाही बाई त्याचं, नको पाणी. शेजारीन चुगल्या लावणारी करण्यापेक्षा शेजारीन अशी शोधा माय जी तुम्हाला पंढरपूरला येण्यासाठी परावृत्त करेन. ए गंगे चलते का पंढरपूरला माया बरोबर? इथं नाही ना कोणी, असली तरी माफ करा बरं का, तुमचं नाव नाही घेत. जलते का माझ्या बरोबर पंढरपूरला? मग अशी शेजारीन जर भेटली जिनं पंढरपूरला नेलं तर तिथं गेल्याच्या नंतर चालता चालता जरी तांगड्या दुखल्या तरी सुद्धा इवळा ना त्या शेजारणीच्या नावाने, काही अडचण नाही. पण इवाळलं, तिला शिव्या दिल्या तरी सुद्धा तिच्या जीवनात तिने चांगलं काम केलं. तुम्हाला काय केलंय? मग म्हणायचं कसं? या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. अहो या शेजारणीनं, कोणत्या? या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. अहो मला पंढरीला नेलं ग बया 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 बया. मला पंढरीला नेलं ग बया बया बया. मला पंढरीला नेलं ग या शेजारणीनं, या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया बया बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया बया बया. मला पंढरीला नेलं ग बया. अशी शेजारीने मिळावी माय, कारण पंढरपूर लई नाही मला लई 15 दिवसाचा प्रवास आहे. त्यातले 3 दिवस तर आमच्या तिथं मुक्कामाला, म्हणजे लई तली 10-11 दिवसाच्या प्रवासात पंढरपूरला. म्हणून जीवनामध्ये एक तरी वारी करा. नाही वारीला चालता आलं तर आषाढी एकादशीला तरी एक दिवशी गाडी करा आणि गावातल्या सगळ्या महिला पुरुष मंडळींनी पंढरपूरला या. कारण जीवनातलं सगळं काही पाप घालवण्याचं सामर्थ्य जर कोण्या ठिकाणात असेल तर काशीला नाही, गयेला नाही, त्र्यंबकला नाही, कुठंच नाही, कोण्या तीर्थात नाही. सगळं पाप घालवण्याचं सामर्थ्य एकेच ठिकाणी. कुठं? आवघे जेने पाप नासे ते हे असे पंढरीशी, ते मात्र एकमेव पंढरपुरे. हाच आपल्या अभंगाचा आशय. झालं आपलं कीर्तन. हातानं टाळी, मुखानं नामस्मरण. ज्ञानेश्वर.